इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मिरज या नूतन इमारत उद्घाटन सोहळा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमचे ज्येष्ठ सरकारी आमदार चंद्रकांतदादा पाटील ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते एबीपी माझाचे मुख्य संपादक श्री राजूजी खांडेकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमदार खाडे साहेब, नायकोडी, या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांनी ही संस्था फार मोठी करण्यामध्ये अतिशय परिश्रम घेतलेले आहेत ते नव्याने माझे मित्र झालेले संजय भोगले साहेब, त्यांचे चिरंजीव, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पत्रकार, विद्यार्थी बंधू भगिनी मित्रांनो, आज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मिरज या अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झालं असं पहिल्यांदा मी जाहीर करतो. या संस्थेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, संजय भोगलेचं नाव ऐकून मी अनेक वर्ष तर या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मी त्याचं नाव वाचत होतो. एक पत्रकार म्हणून मी त्याला ओळखत होतो, पण माझी ओळख करून दिली ती चंद्रकांतदादा पाटलांनी या कॉलेजच्या निमित्ताने. आणि दादांनी सांगितल्याबरोबर त्याला मान्यता देण्यासाठी मी प्रयत्न केले. त्याने हातच माझ्याकडे होतं आणि त्या दिवसापासून ते जे माझे मित्र झाले, वास्तविक फार मोठं काही काम मी केलेलं होतं. एका संस्थेला मान्यता द्यायचं काम केलं होतं, पण एवढा तरी जीव लावला की ताबडतोब विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि त्यांच्या पत्रकारांची त्यांची एक संघटना आहे, त्यातून सर्व राज्याचा ते सर्वे करायचे आणि मला रोज संध्याकाळी फोन करून सांगायचे की बशीर ह्या गावात तुम्ही जरा कमी आहे. मी म्हटलं याने सर्वे केला की ते कोण जाते यांची माणसं तर सर्वे सगळीच करत असतात, परंतु निवडणूक होई तोपर्यंत रोज संध्याकाळी फोन करून आपली माहिती देणार, अपडेट देणार आणि युट्यूबवर हसन मुश्रीफ कसा निवडून येणार आहे याची माहिती देऊन पॉझिटिव्ह प्रचार करण्याचं काम माझे भोपळे साहेबांनी केलेलं आहे. याबद्दल मी मनापासून माझी नव्यानं मैत्री झालेली. एक नशीब कोणाला परवानगी दिल्याच्या बदल्यात एखादा माणूस इतका जीव लावू शकतो हे पहिल्यांदा मी बघितलं. नंतर मी निवडून आलो, अभिनंदन करायला ते आले. आमची महायुतीची सत्ता आली, फार मोठ्या प्रमाणात जागा घेतल्या आणि मंत्रिमंडळाची स्थापना सुरू झाली आणि माझं नाव काय त्या टीव्हीवर त्यांनी बघितलं नाही. मला फोन आलाय किंवा नाही आलाय ते बघायचे आणि मला सारखे म्हणायचे तुझा फोन आला नाही आई मला फोन मी नको म्हटलं माझं नाव येईल म्हटलं जातं तुम्ही काय चिंता करू नका. आणि नाव जर आलं तर पहिलंच अभिनंदनाचा फोन करतात मला. म्हणजे एखादं काम झालं की त्या कामापुरतं मर्यादित न राहता मैत्री कशी जोडावी आणि एखादं अंतर्गत कसं जिंकावं हे संजय भोगलेंच्याकडनं मी शिकलो. आणि या कार्यक्रमाला कसल्याही आपण जायचंच हे ठरवून दादाने मी विचारलं, आवडते मी दादा नाही आणि आज या कार्यक्रमाला आलो. त्यांनी माझा सत्कार केला आणि मला वाटते गदाई दिली हनुमानाची आणि मला वाटते त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आणि त्याच्या सर्व सहकार्यांचा मी आभारी आहे. या संस्थेमध्ये त्याचा उल्लेख इद्रिस नायकोडींनी केला, स्वतः संजय भोगलेंनी या संस्थेची माहिती दिली. आता या खात्याचा मंत्री म्हणून मी त्याला मगाशीच सांगितलं की या एवढ्या मोठ्या प्रचंड आवारामध्ये ठीक आहे खर्चिक आहे तर चंद्रकांतदादा मला असल्यावर काय वाटतं अडचण नाही. तर MBBS कॉलेज कसं काढता येईल मला ते खातं माझ्याकडे आहे. मी त्यासाठी सर्टिफिकेट किंवा योग्य त्या परवानगी देऊ शकतो, NMC कडे प्रयत्न करू शकतो. आता या नर्सिंगचा ज्याचा उल्लेख खांडेकर साहेबांनी केला की नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, एक्सरे टेक्निशियन आणि रेडिओलॉजिस्ट हे फक्त जर्मनीमध्ये 4 लाख पाहिजे.
एकाच देशात, बाकी स्वीडन जपान हे वेगळे. आणि म्हणून मी मगाशी म्हणतो की पॅरामेडिकल ट्रेनिंग देणारं सेंटर, BSc नर्सिंग आणि मग BHMS आणि MBBS, ठीक आहे, असा प्रवास जरी केला तर हरकत आहे. परंतु हे करण्यासाठी मी संजय भोकरेंच्या मागं हे खातं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हिमालयाचं उभं राहील एवढा विश्वास मी त्यांना सगळं सहकार्य करण्याचं मी खांडेकर साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या काही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. वास्तविक या खात्याचा माझा काही संबंध नाही. मी काही डॉक्टर नाही, या वैद्यकीय क्षेत्रातला मनुष्य नाही. तुझे खातं आलं कसं माझ्याकडे? मी विधी न्याय खात्याचा मंत्री होतो, राज्यमंत्री होतो आणि सुशील कुमार शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी सगळा कार्यभार या खात्याचा माझ्याकडे सोपवला होता. मी बारकाईने बघितलं की या खात्यामध्ये 1956 साली एक कायदा झाला, पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या धर्मादाय कायद्यामध्ये जे दवाखाने नोंदणी झालेले आहेत त्यांनी 10% मोफत हे गरिबांचे उपचार करायचे होते. या सगळ्या दवाखान्यांना जमीन मोफत दिली होती शासनानं, FSI मोफत दिलेला होता, त्यांना पाणी वीज यामध्ये सवलती दिलेल्या होत्या आणि कुठलाही टॅक्स, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, व्याज, GST काहीही लावलेलं नव्हतं. आणि त्यांनी अपेक्षा सरकारने केली होती की 10%, 100 पेशंटला की 90 लोकांना पैसे घ्या आणि 10 लोकांना तुम्ही मोफत उपचार करा. आता वास्तविक सगळ्या मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटल्स आहेत. बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, जसलोक, हिरानंदानी, रहेजा, ब्रिज कॅन्डी, सैफी, पुण्यामधलं रुबी, जहांगीर, मंगेशकर, हे सगळे जे मोठे हॉस्पिटल आहेत हे धर्मादाय आहेत. एकही दवाखाना गरिबांच्या उपचार करत नव्हता. शेकडो कोटी सवलती घेत होता. मी या खात्याचा मंत्री म्हणून दोन्ही विधानसभेची एक समिती घेतली, मी अध्यक्ष झालो आणि या सगळ्यांना भेटी दिल्या. कुठलाही दवाखाना गरिबांचे उपचार करत होता. मी विधानसभेत कायदा आणायला ठरवलं, मुख्यमंत्र्यांना भेटलो, अध्यक्षांना भेटलो, सभापतींना भेटलो आणि मी कायदा आणला की याचे माझे उद्योग होते, डॉक्टर होते आणि हे गरिबांचे उपचार करत नाही. त्याला 6 महिन्याची सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा मी आणला. ठीक आहे, फेडरेशन केलं, हायकोर्टात गेले, अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. नंतर माझा आणि माझ्या विधिमंडळाचा विजय झाला, हा कायदा मंजूर झाला आणि मला वाटतं 20 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. तुम्ही जर बघितला की कायद्यानं त्याला आपण सक्ती केली, त्या हॉस्पिटलच्या बाहेर काउंटर लागले आहेत बघा, गरिबांनी हाती गेली. 85,000 आजच्या तहसीलदारच्या उत्पन्न असेल तर संपूर्ण 100% मोफत, 1,70,000च्या आतल्याला 50% मोफत अशी. आणि त्यांनी डॅशबोर्ड लावायचा आहे. या 10% बेड किती शिल्लक आहे, किती भरलेले आहे. आणि आता जी योजना सुरू आहे, मी दर आठवड्याला 25 ते स्टेशन घेऊन जातोय 1,500ची. कारण अपेक्षा सरकारची काय होती, एखाद्या माणसाला हृदयविकार आला तर ऑपरेशन काही पायाने, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर लाखो रुपये लागतात. ही गरीब माणसं आंदोलन पडतं. घरं, नालं, जमिनी, सोनं, नाणं विकून सुद्धा वेळा पैसे दोन्ही होऊ शकत नव्हते. हे सगळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होते आणि त्या ठिकाणी त्यांची सोय होत होती. दुसरीकडे सोय व्हायची असेल तर पैसे द्यावे लागत होते. आज लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागले आणि मी हा कायदा केल्यामुळं, याची अंमलबजावणी आजही मी करत असल्यामुळं अजितदादा महाडिक वैद्यकीय शिक्षण खातं आलेलं आहे. तर तुम्ही घ्या म्हणजे हे काम तरी तुमच्या या सगळ्या हॉस्पिटलमध्ये काम सुरू झालं पाहिजे. आणि म्हणून मी हातात घेतल्यापासून तर 3 मिनिटाची उपस्थित आहे. आता आमच्या सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या सुविधा दिल्याशिवाय या खात्याचं मंत्री राहणार नाही. हे सगळे हॉस्पिटल आता हृदयविकाराचे करतायत. मला आश्चर्य वाटतं, खाडे साहेबांना मी आभारी आहे की दादा याने फार मोठी मदत केली. MRI मशीन दिलं, CT स्कॅन दिलं, म्हणजे ते कॅप्टनच होतं. वास्तविक मिरजेचं प्रसिद्ध काय आहे की त्यावेळेला परदेशातून इथं हार्टसाठी लोक येत होते. तर इथं दोन्ही आपल्याला कॉलेज आहेत सांगलीला आणि इथं सोयीच नव्हती. आता नवीन कॅप्टन करून आता या हृदयविकाराची सुद्धा आता आपण सोय करतोय. आणि मला विनंती मला करायची, यासाठी जे सहकार्य लागेल त्या दोन्ही हॉस्पिटलला, मिरज आणि सांगलीच्या
आपण करावं. काशी बेटचं नवीन आता बेटचं नवीन हॉस्पिटल आपण सांगितलं करतोय, त्याचं टेंडरही आपण काढलेलं आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या मिरज सांगलीच्या कुठल्याही गरीब माणसाला बाहेर जाण्याची परिस्थिती येणार नाही मोठ्या गंभीर आजारला, अशी व्यवस्था आपण या दोन्ही हॉस्पिटलमध्ये करू, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि भोसले साहेबांनी आणि दुसरं मी खांडेकर साहेबांना मी विनंती करेन, काहीतरी कट्ट्यावर मलाही उभा कुणावर अटॅक करा, अटॅक मला काय त्रास झाला मी सांगितलं. तुला एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली, आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची मला मिळाली. त्यामुळे मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो.